हिंगोली जिल्ह्यातील माळशिलू गावात आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते सीसी सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले। हिंगोली जिल्ह्यात माळशिलू येथे 23 फेब्रुवारी रोजी सकाळी आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते गावात सीसी सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करून या रस्त्यासाठी जवळपास 20 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे व तसेच गावात सभा मंडपाकरिताही निधी आमदार तानाजी मुटकुळे यांनी मंजूर केला असून आमदार मुटकुळे यांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघात अनेक गावात रस्त्यांसाठी निधी मंजूर केला आहे। यावेळी भाजप नेते शिवाजी वामन, माळशिलूचे उपसरपंच शंकर वामन, गुत्तेदार प्रणव पवार घुले, भागवत वामन, सिद्धू बिसे, गजानन वामन, दत्तराव वामन, नारायण वामन, रामेश्वर वामन, हरी वामन व समस्त माळशिलू गावकरी मंडळी उपस्थित होते। तर या कामाचे गुत्तेदार प्रणव पवार यांनी असे सांगितले आहे की हे काम अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे असून स्वतः आमदार साहेब या कामाचा पाठपुरावा करतात व हे काम टिकाऊ असून ही सर्वसामान्य नागरिकांची सेवा करण्यामध्ये आम्ही समाधानी मानत आहोत। पाटीपासून 31 किलोमीटर पूर्ण रस्त्याचं काम आता चालू मित्र या महिन्याभरात ते पूर्ण होणार आहे। गोरेगाव सारख्या आमच्या परभणी जिल्ह्याच्या राजधानीच्या गावात 2 कोटी रुपये 1 किलोमीटरसाठी देण्याची संधी मला मिळाली आणि डिव्हायडर टाकून डॉक्टर साहेब 2 पदरी रस्ता गोरेगावच्या शहराच्या मध्यभागातून जाऊ लागला आहे आणि हे काम करण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य माणसाला मिळाली आणि त्या दिशेने प्रयत्न करण्याचं काम मी केले। देशाचे प्रधान मी प्रणव शिवाजीराव पवार, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर। आमदार साहेब तानाजीराव मुटकुळे यांच्या स्थानिक स्वराज्य निधीतून विकासाची कामं चालू आहेत, जसे की माळशेलू, वडद, बोडखी, आंबाळा येथील सीसी रोडचेही काम चालू झालेले आहेत। या कामामध्ये स्वतः आमदार साहेब हे स्वतः ते कामाचे पाठपुरावाची काळजी मी स्वतः व माझे टीम मेंबर स्वतः या कामाची काळजी घेतात। तसेच आमदार साहेब स्वतः व्यक्तिशः येऊन या कामाची पडताळणी करतात। तसेच या कामामधून लोकांना एक सेवा भेटावी यासाठी आम्ही हे काम उत्तमरित्या आणि वर्षानुवर्ष टिकून राहील याची काळजी घेत आहोत। गावामधला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। कार्यकर्ता असून त्यांचे म्हणजे विकास तर मुळापासून म्हणजे जेव्हा सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांनी सांभाळून घेतले, जवळ केले, हे त्याचा मूळ विकास आहे। त्याच्यानंतर तुमच्या समोर सांगितले आणखी 10 लाख देतो बाजूच्या खेड्यामध्ये व एकम असो, वडद असो, बोडखे असो, जवळपास त्यांनी आता लोक 15 कोटी रुपये, आता लोक 20 कोटी रुपये त्यांनी आता लोक आणलेले आहेत याच्यातून 25-15 मधून आणि आणखी बी त्यांनी सांगितले प्रत्येक गावाला आणखी मी पुन्हा तेवढेच पैसे आणून देतो म्हणून। त्यांनी जवळपास मागासल्यामधून कमीत कमी नंबर 1-2 मध्ये नाही पण काहीतरी रँक वाढवून नाही त्यांनी जवळपास समजा 4-5 पर्यंत आमचा जिल्हा नेलेला आहे त्यांनी रँक वाढवून। आमच्या वडद येथे 5 लाखाच्या सिमेंट सीसी रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। त्याच्यानंतर एकांबा येथे 5 लाखाचं सीसी रोड, बोडखी येथे 5 लाखाचा सीसी रोड आणि हा आजच्या दिवसातला चौथा कार्यक्रम आहे 10 वाजताचा 15 लाखाचं या माळशिलू या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे। आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या भागामध्ये कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आहोत। नेहमीच लोकांच्या संपर्कात असतो। आमदार साहेबाचा आदेश आला की आम्ही ताबडतोब या ठिकाणी हजर असतो।